मित्रांनो, आयुष्यात प्रत्येक व्यक्तीचा कोणी ना कोणी विरोधक असतोच. कोणी तुमच्या यशावर जळतं, कोणी तुमच्या स्वप्नांवर हसतं, कोणी तुमच्या प्रत्येक चांगल्या कामात चूक शोधतं, तर काही लोक तुम्ही अपयशी व्हावं, तुमचा आत्मविश्वास तुटावा आणि तुम्ही आयुष्यात मागे पडावं याचीच वाट पाहत असतात. अशा लोकांना तुमचा आनंद सहन होत नाही, तुमची प्रगती सहन होत नाही आणि तुमचं हसणं सुद्धा त्यांना त्रास देतं. अशा वेळी बहुतेक लोक रागाने प्रतिक्रिया देतात, समोरच्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतात, वाद घालतात, अपमानाचा बदला घेण्याचा विचार करतात. पण मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, रागातून घेतलेला प्रत्येक निर्णय आपलं जास्त नुकसान करतो, शत्रूचं नाही. कारण शत्रूला तुमचा रागच हवा असतो. तुम्ही चिडावं, तुमचं संतुलन बिघडावं, तुम्ही चुकीचे निर्णय घ्यावेत आणि तुमचं नुकसान व्हावं हीच त्याची इच्छा असते. पण खरंच शक्तिशाली व्यक्ती कधीच भावनांच्या आहारी जात नाही. ती शांत राहते, विचार करते आणि स्वतःला इतकं मजबूत बनवते की एक दिवस तिचं यश, तिचा स्वाभिमान, तिचा संयम आणि तिचं व्यक्तिमत्व हेच शत्रूचा सर्वात मोठा पराभव ठरतं. मित्रांनो, शांत राहणं म्हणजे कमजोरी नाही. शांत राहणं म्हणजे स्वतःच्या मनावर विजय मिळवणं, स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवणं आणि परिस्थिती काहीही असली तरी योग्य निर्णय घेण्याची ताकद असणं, हेच खऱ्या विजेत्याचं लक्षण आहे. लक्षात ठेवा, जे लोक प्रत्येक गोष्टीला प्रतिक्रिया देतात ते थकून जातात, पण जे योग्य वेळेची वाट पाहतात तेच आयुष्यात मोठे विजय मिळवतात. कारण सिंह प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याच्या मागे धावत नाही, तो फक्त योग्य वेळी योग्य शिकार करतो. तसंच यशस्वी माणूस प्रत्येक टीकेला उत्तर देत बसत नाही, तो स्वतःचं आयुष्य इतकं मोठं बनवतो की टीका करणारे लोक आपोआप मागे पडतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, शांत राहून शत्रूला हरवण्याची 10 खतरनाक गुपिते. ही 10 गुपिते तुम्हाला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत बनवतील, रागाऐवजी शहाणपणाने उत्तर द्यायला शिकवतील, तुमचा स्वाभिमान जपतील, आत्मविश्वास वाढवतील आणि कोणत्याही विरोधकासमोर शांत राहून जिंकण्याची ताकद देतील. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील फक्त एक गुपित जरी तुम्ही मनापासून आयुष्यात स्वीकारलं तर तुमच्या विचारांमध्ये, तुमच्या वागण्यात आणि तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वात असा बदल होईल की तुमचे शत्रू तुमच्याशी लढण्याआधी 10 वेळा विचार करतील आणि तुमचं यशच त्यांच्यासाठी सर्वात मोठं उत्तर ठरेल. गुपित क्रमांक 1, प्रत्येक प्रक्षोभाला उत्तर देऊ नका. मित्रांनो, शत्रूचं सर्वात मोठं शस्त्र तलवार किंवा ताकद नसते, तर तुमच्या भावनांवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न असतो. तो तुम्हाला मुद्दाम चिडवेल, तुमच्यावर टीका करेल, टोमणे मारेल, अपमान करेल, कारण त्याला तुमचा राग पाहायचा असतो. जेव्हा तुम्ही रागाने उत्तर देता तेव्हा तुम्ही त्याच्या जाळ्यात अडकता आणि तुमचाच मानसिक तोल बिघडतो. पण जो व्यक्ती प्रत्येक शब्दाला उत्तर देत नाही तोच खरा मजबूत असतो, कारण त्याला माहीत असतं की प्रत्येक लढाई जिंकण्यासाठी प्रत्येक युद्ध लढणं आवश्यक नसतं. काही वेळा शांत राहणं हेच सर्वात मोठं उत्तर असतं. समोरचा व्यक्ती
तुमच्याकडून प्रतिक्रियेची अपेक्षा करत असतो. पण जेव्हा तुम्ही हसून पुढे जाता तेव्हा त्याचा संपूर्ण डावच फसतो. लक्षात ठेवा, शांतता कमजोरीचं नाही तर परिपक्वतेचं लक्षण आहे. ज्याने स्वतःच्या रागावर विजय मिळवला त्याला कोणताही शत्रू सहज हरवू शकत नाही. गुपित क्रमांक 2, तुमची प्रगतीच तुमचं उत्तर बनू द्या. मित्रांनो, शत्रूला तुमचं यश नको असतं. तो तुमचा वेळ, राग आणि ऊर्जा वादात खर्च व्हावी असं इच्छितो. पण शहाणा माणूस आपली ऊर्जा स्वतःला घडवण्यात वापरतो. दररोज थोडंसं नवीन शिकतो, नवीन कौशल्य विकसित करतो, ज्ञान वाढवतो, आरोग्य सुधारतो आणि कालच्या स्वतःपेक्षा आज अधिक चांगला बनण्याचा प्रयत्न करतो. कारण लोकांशी वाद घालून कधीच मोठं होता येत नाही, पण स्वतःला मोठं बनवलं की वाद आपोआप संपतात. एक दिवस तुमचं यश, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमची प्रगती हेच शत्रूच्या प्रत्येक टीकेला शब्दांशिवाय उत्तर देतील. लक्षात ठेवा, सर्वात मोठा बदला सूड नाही तर स्वतःचं सुंदर आयुष्य घडवणं आहे. गुपित क्रमांक 3, भावनांवर नियंत्रण ठेवा. मित्रांनो, राग, भीती, दुःख आणि अहंकार या 4 भावना माणसाला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतात. शत्रूला याच क्षणाची वाट पाहायची असते. तुम्ही रागात एखादा चुकीचा शब्द बोलावा, एखादा चुकीचा निर्णय घ्यावा आणि स्वतःचं नुकसान करून घ्यावं. पण मानसिकदृष्ट्या मजबूत व्यक्ती भावनांची गुलाम नसते. ती थांबते, विचार करते आणि मगच निर्णय घेते. कारण क्षणिक राग आयुष्यभराचा पश्चाताप देऊ शकतो. म्हणून जेव्हा कोणी तुम्हाला दुखावेल तेव्हा 10 सेकंद शांत राहा, खोल श्वास घ्या आणि स्वतःला विचारा, मी जे बोलणार आहे ते माझ्यासाठी योग्य आहे का? हा एक छोटासा विचार तुम्हाला मोठ्या संकटापासून वाचवू शकतो. गुपित क्रमांक 4, तुमच्या योजना गुपित ठेवा. मित्रांनो, प्रत्येक स्वप्न, प्रत्येक ध्येय आणि प्रत्येक योजना सगळ्यांना सांगणं शहाणपणाचं लक्षण नसतं. कारण प्रत्येकजण तुमच्या यशासाठी आनंदी असेलच असं नाही. काही लोक तुमच्या अपयशाचीच वाट पाहत असतात. ते तुमचा आत्मविश्वास कमी करण्याचा प्रयत्न करतात, नकारात्मक बोलतात आणि तुमचं मन विचलित करतात. म्हणून तुमच्या योजना शांतपणे पूर्ण करा. लोकांना निकाल दिसू द्या. लक्षात ठेवा, मोठमोठ्या घोषणा करण्यापेक्षा मोठी कामगिरी करणाऱ्यांचा जग जास्त आदर करतं. कारण यशाचा आवाज शब्दांपेक्षा नेहमी मोठा असतो. गुपित क्रमांक 5, स्वतःची किंमत कधीही कमी करू नका. मित्रांनो, लोक तुम्हाला कमी लेखतील, तुमच्यावर टीका करतील, तुमच्या स्वप्नांची खिल्ली उडवतील. पण याचा अर्थ तुमची किंमत कमी झाली असा होत नाही. तुमची किंमत दुसऱ्यांच्या मतावर ठरत नाही. ती ठरते तुमच्या विचारांवर, तुमच्या मेहनतीवर, तुमच्या प्रामाणिकपणावर आणि तुमच्या स्वाभिमानावर. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला जगाचं कौतुक मिळायला फक्त वेळ लागतो. म्हणून कधीही स्वतःला कमी समजू नका. स्वतःचा आदर करा, स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला रोज अधिक सक्षम बनवत राहा. कारण शांत, स्वाभिमानी आणि आत्मविश्वासपूर्ण व्यक्तीला हरवणं कोणत्याही शत्रूसाठी जवळजवळ अशक्य असतं. गुपित क्रमांक 6, योग्य वेळी शांतपणे नाही म्हणायला शिका. मित्रांनो, अनेक लोक चांगुलपणा आणि नम्रपणा यालाच कमजोरी समजतात.
तुम्ही प्रत्येक गोष्टीला होकार देता, प्रत्येकाची मदत करता, स्वतःचं काम बाजूला ठेवून दुसऱ्यांसाठी धावता, तर सुरुवातीला लोक तुमचं कौतुक करतील, पण काही काळानंतर तेच लोक तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतील. विशेषतः तुमचा विरोध करणारे किंवा तुमचं वाईट इच्छिणारे लोक तुमच्या नम्रतेचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील. म्हणून जिथे तुमच्या स्वाभिमानाचा प्रश्न येतो तिथे नम्रपणे पण ठामपणे नाही म्हणायला शिका. कारण प्रत्येक वेळी होकार देणारा माणूस सर्वांना आवडेल पण स्वतःलाच हरवून बसेल, आणि मर्यादा जपणारा माणूस कदाचित सर्वांना आवडणार नाही पण सर्वजण त्याचा आदर नक्की करतील. लक्षात ठेवा, तुमचं नाही, कधी कधी तुमच्या स्वाभिमानाचं सर्वात मोठं संरक्षण असतं. गुपित क्रमांक 7, योग्य संगत निवडा. मित्रांनो, तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता हळूहळू तुम्हीही तसेच बनत जाता. जर तुमच्या आजूबाजूला सतत तक्रार करणारे, मत्सरी, नकारात्मक आणि दुसऱ्यांना खाली खेचणारे लोक असतील तर तुमचाही आत्मविश्वास नकळत कमी होऊ लागतो. पण जर तुमच्यासोबत प्रेरणा देणारे, सकारात्मक विचार करणारे, स्वतः मेहनत करणारे आणि तुमच्या यशात मनापासून आनंद मानणारे लोक असतील तर तुमच्यातही तशीच ऊर्जा निर्माण होते. म्हणून तुमच्या आयुष्यात लोकांची संख्या वाढवण्यापेक्षा योग्य लोकांची निवड करा. कारण एक चांगला मित्र 10 खोट्या साथीदारांपेक्षा नेहमीच मौल्यवान असतो. लक्षात ठेवा, योग्य संगत शत्रूंशी लढण्याची गरजच कमी करते, कारण ती तुम्हाला आतूनच इतकं मजबूत बनवते की नकारात्मक लोकांचं अस्तित्व तुमच्यासाठी महत्त्वाचं राहत नाही. गुपित क्रमांक 8, भूतकाळात अडकू नका. मित्रांनो, तुम्हाला ज्यांनी दुखावलं, विश्वासघात केला किंवा अपमान केला त्यांच्या आठवणीत सतत जगत राहिलात तर तुमचा वर्तमानही खराब होईल आणि भविष्यही. कारण भूतकाळ कोणालाच बदलता येत नाही पण भविष्य आजच्या निर्णयांनी बदलता येतं. म्हणून जे घडलं त्यातून धडा घ्या, पण तेच ओझं आयुष्यभर वाहू नका. प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक शहाणा बनवण्यासाठी असतो, अधिक कमकुवत बनवण्यासाठी नाही. लक्षात ठेवा, ज्या व्यक्तीला भूतकाळ सोडून पुढे जाता येतं तीच व्यक्ती आयुष्यात मोठं यश मिळवते. शत्रूला हरवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग त्याच्यासाठी तुमचा एकही दिवस वाया जाऊ न देणं हा आहे. गुपित क्रमांक 9, यशाला तुमचं उत्तर बनवा. मित्रांनो, जगात सर्वात प्रभावी उत्तर वाद नाही तर यश आहे. लोकांना समजावण्यात वेळ घालवू नका. तुमची ऊर्जा तुमच्या ध्येयासाठी वापरा, तुमच्या स्वप्नांसाठी वापरा, तुमच्या कुटुंबासाठी वापरा, तुमच्या भविष्याकरिता वापरा. कारण आज जे लोक तुमची थट्टा करतात, तुम्हाला कमी लेखतात, तेच उद्या तुमचं कौतुक करतील आणि तुमच्यासोबत फोटो काढण्यासाठी रांग लावतील. लक्षात ठेवा, तुमचं यश शब्दांशिवाय हजारो उत्तर देतं आणि तुमच्या विरोधकांना त्यांच्या प्रत्येक चुकीची जाणीव करून देतं. म्हणून शत्रूंवर लक्ष देऊ नका, स्वतःच्या ध्येयावर लक्ष द्या. यश आपोआप तुमच्यासाठी बोलेल. गुपित क्रमांक 10, मनःशांतीला सर्वात मोठं शस्त्र बनवा. मित्रांनो, या संपूर्ण व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचं आणि सर्वात शक्तिशाली गुपित मनःशांती. तुम्ही संपूर्ण जग जिंकलत पण तुमचं मनच शांत नसेल तर त्या यशाला काहीच अर्थ राहत नाही. प्रत्येक वाद जिंकणं गरजेचं नसतं, प्रत्येक व्यक्तीला उत्तर देणंही गरजेचं नसतं, पण स्वतःची मानसिक शांतता, स्वाभिमान आणि आनंद हे कायम जपणं खूप आवश्यक असतं. कारण शांत मन योग्य निर्णय घेतं, योग्य लोक निवडतं,
मोठी स्वप्न पूर्ण करतं आणि असं व्यक्तिमत्व घडवतं ज्याला कोणताही शत्रू खऱ्या अर्थाने हरवू शकत नाही. लक्षात ठेवा, शत्रूवर विजय मिळवण्याचा सर्वात खतरनाक मार्ग सूड घेणं नाही, तर स्वतःला इतकं सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि आनंदी बनवणं आहे की तुमचं संपूर्ण आयुष्य, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुमचं यश हेच त्यांच्या प्रत्येक नकारात्मक विचारांचं सर्वात मोठं उत्तर ठरेल. मित्रांनो, आयुष्यात शत्रू संपणार नाहीत, मत्सर करणारे लोकही संपणार नाहीत, पण तुम्ही कोण बनता हे मात्र पूर्णपणे तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा, शत्रूला हरवण्याचा सर्वात मोठा मार्ग त्याच्यासारखं बनणं नाही, तर स्वतःचं व्यक्तिमत्व इतकं उंचावणं आहे की त्याच्या नकारात्मकतेचा तुमच्या आयुष्यावर काहीच परिणाम होणार नाही. जेव्हा तुम्ही शांत राहता, स्वतःवर विश्वास ठेवता आणि दररोज स्वतःला अधिक चांगलं बनवत जाता, तेव्हा तुमचा प्रत्येक यशस्वी दिवस शत्रूच्या प्रत्येक वाईट विचारावर एक शांत विजय ठरतो. लक्षात ठेवा, राग काही क्षणांचा असतो, पण संयम, स्वाभिमान आणि यश संपूर्ण आयुष्यभर तुमच्या सोबत राहतात. म्हणून कधीही कोणाच्याही द्वेषासाठी तुमची मनःशांती गमावू नका, कारण ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याला या जगात कोणीही हरवू शकत नाही. आणि शेवटी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं सर्वात मोठं उत्तर तुमचे शब्द नसतात, तुमचं शांत व्यक्तिमत्व आणि तुमचं यशस्वी आयुष्य असतं. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधील एक जरी गुपित तुमच्या मनाला स्पर्श करून गेलं असेल तर कमेंटमध्ये "मी शांत राहून जिंकेन" असं नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना शेअर करा, कारण कदाचित हा एक व्हिडिओ एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो. आणि अशाच दमदार मराठी मोटिवेशनल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. पुन्हा भेटू एका नव्या विचारासोबत. तोपर्यंत शांत राहा, स्वाभिमानाने जगा आणि तुमचं यशच तुमचं सर्वात मोठं उत्तर बनू द्या.